नमस्कार मंडळी, जय शिवराय. ट्रॅव्हल विथ अक्षयमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे 28 जुलै आणि आता वाजलेले आहेत 7:30. आणि काल मी डायरेक्ट घरी आलो होतो, त्यामुळे गाडीमध्ये CNG भरलेला नाही आहे. तर पहिले जातो CNG पंपावरती कामोठ्याच्या बाहेर आणि मग तिथून उबर आणि रॅपिडो ऑनलाईन करतो. मग बघूया किती अर्निंग होते आजच्या दिवसाला. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ दररोज भेटतील. थोडासा सपोर्ट करा. थँक्यू. मित्रांनो, लगेचच CNGला आपला नंबर लागलेला आहे. CNG भरतोय आणि आता मी उबरचं ॲप लॉग इन केलेलं आहे. एक गोरेगावची बुकिंग आली होती 720 रुपयाची, ॲक्सेप्ट नाही झाली ती. बघूया आता पुढे कुठल्या बुकिंग भेटत आहेत, मी अपडेट करेन. भरल्या लगेच मला अंधेरी वेस्टची बुकिंग लागलेली आहे कळंबोलीवरून. 630 का 640 रुपये दाखवत होते आणि 1 तास 15 मिनटंच होते. म्हटलं पटकन जाऊया ट्रॅफिकच्या आधी. 1 तास 15 मिनटं दाखवलं तरी 1.5 तास होतील असं वाटतंय मला. पण बघूया, पिकअप करून ड्रॉप केल्याच्या नंतर मी तुम्हाला अपडेट करतो 600 किती रुपये नक्की भेटले ते. कस्टमरने केली ट्रिप कॅन्सल. पहिलीच ट्रिप कॅन्सल केली, 15 रुपये भेटले त्याचे. आणि दुसरी लगेच अंधेरी ईस्टची बुकिंग आलेली आहे, तर मग आता ती घेतलेली आहे मी. ट्रिप कॅन्सलेशनचे 15 रुपये भेटलेत. आता जाऊया नेक्स्ट पिकअप करण्यासाठी. मित्रांनो, अंधेरी ईस्टला बिस्लरी कंपनीच्या इथे मी कस्टमरला ड्रॉप केलेलं आहे. 1.5 तास लागले इथे पोचायला आणि पैसे भेटले 613 रुपये. खूप कमी अर्निंग झाली, पण राहून दे, बघूया आता पुढे. मला वाटलं जास्त अमाऊंट आहे म्हणून मी ट्रिप घेतली होती, पण नंतर कळालं की 600 रुपयाचीच बुकिंग आहे. तर मग आता बघूया पुढची कोणती बुकिंग येते. चांगली बुकिंग येईल ती घेऊया. बुकिंग्स वाचतात तर मग घेऊया बुकिंग आणि मग पुढची अपडेट देतो मी तुम्हाला. मित्रांनो, अंधेरी वेस्टवरून बुकिंग लागलेली फोर्टची ती पूर्ण झालेली आहे. 540 का काहीतरी रुपये भेटलेले आहेत. स्क्रीनशॉट देईन तुम्हाला. आणि आता पोचलेलो आहे मी फोर्टमध्ये. 1 तास 20 मिनटे लागलेली आहेत. तर बघूया आता पुढची बुकिंग. 1 तास झाला मी इथेच आहे कुलाबामध्ये. कुलाबा फोर्ट CST असं फिरतोय, पण मला बाहेर जायला बुकिंगच भेटत नाही आहे. मित्रांनो, 1 तास झाला कुलाबामध्ये थांबून, काय बुकिंग नाही, काय नाही. आता डायरेक्ट जातो मी वरळीच्या साईडला. बघूया पेडर रोडच्या इथून वगैरे काहीतरी बुकिंग लागली तर लागेल. हे आता समोर मंत्रालय आहे. तर खूप वेळ झाला, वैताग गेला. गाडी पण चालू आहे. 7-8 किलोमीटर मी इथलं आहे तर फिरलो आहे, पण मी 1 तासापासून गाडी पण चालू आहे. फुकट CNG वाया जातोय. त्यापेक्षा म्हटलं आता मोकळंच जाऊया. 2 ट्रिप आल्या होत्या, एक पवईची आणि एक अंधेरी ईस्टची. एकही ट्रिप ॲक्सेप्ट नाही झाली. मग आता जातो मोकळाच वरळी साईडला. आलेलो आहे मी, पूर्ण मोकळा गाडी घेऊन आलेलो आहे. काहीच बुकिंग नाही भेटले. जे वाजत आहेत ते वरळीवरून परत कुलाबा साईडचे, चर्चगेट साईडचे वाजतात. जे काय आता घेऊन मतलब नाही आहे. तर बघू, आता जातो सिद्धिविनायक मंदिराच्या समोर जाऊन गाडी लावतो आणि बघतो बुकिंग भेटलं तर ठीक, नाही तर डबा खातो आणि झोपतो. आता खूप कंटाळा आला, बुकिंग काय भेटली नाही, काय नाही. सकाळी लवकर निघालो होतो. 2 ट्रिप भेटल्या फटाफट बॅक टू बॅक, आणि त्याच्यानंतर काहीच नाही. मग आता बघू काय होतं. आता वाजलेत 2:30 आणि अजूनसुद्धा मी सिद्धिविनायक मंदिराजवळ आहे. आता इथून मला बुकिंग लागली आहे वाशीची 350 रुपयाची. In 100 meters, turn right onto Old Cadell Road. मला झोप झाली माझी एक. Turn right onto Old Cadell Road. तर घेऊया. तर आता जातो मी वाशीकडे. आधी करूया कस्टमरला पिकअप. मित्रांनो, अशा प्रकारे वाशीचा सुद्धा ड्रॉप पूर्ण झालेला आहे. 321 रुपये भेटलेत आणि टाईम लागलेला आहे 1 तासापेक्षा कमी. तर आता जाऊया आपण CNG भरण्यासाठी, कारण CNG संपलेलं आहे. दिवसभर गाडी चालू आहे. बुकिंग मात्र काही घेतलं नाही.
भेटल्याच नाहीत ॲक्च्युली, आणि त्याच्यामुळे CNG संपलेलं आहे. तर पहिला CNG टॉपअप करूया आणि मग बुकिंग चालू करूया. इथे जवळच CNG पंप होता. आता बघूया इथं किती CNG बसतोय. सकाळी तर भरला होता फक्त 480 रुपयाचा. आता जरा जास्त होईल, 550च्या आसपास बसला पाहिजे. आणि आता बघू, आपल्याला जायचं परत मुंबईवरून ठाणा, मग ऐरोलीवरून कामोठे, असा शेड्यूल असतो आपला. बघू तशा बुकिंग्स भेटल्या पाहिजेत. मित्रांनो, गॅस वगैरे भरून झालेला आहे आणि आता 4:30 वाजलेत आणि मला ठाण्यावरून दादर वेस्टची बुकिंग लागलेली आहे. तर 300 रुपये दाखवत आहेत, पण जाऊ दे, 50 मिनटात पोहोचतो आहे. आणि तिकडून मग आता पीक टाईम पण चालू होईल, मग तिथून आपल्याला चांगल्या रेटमध्ये बुकिंग भेटेल अशी अपेक्षा आहे. तर मग बघूया. आता तर जातो आता मी कस्टमरला पिकअप करण्यासाठी. वाशीवरून दादरची बुकिंग पूर्ण झालेली आहे. 301 रुपये भेटलेत आणि मला रॅपिडोवरती परत ठाण्याची बुकिंग लागलेली आहे. तर जातो, पिकअप करतो आणि पुढचा अपडेट देतो. मित्रांनो, जस्ट आता ठाण्यामध्ये ड्रॉप झालेला आहे. मानपाड्यालाच ड्रॉप होता, पण मला पोहोचायला जवळजवळ 3 तास लागलेले आहेत. 3 तास आणि 723 रुपये असं काहीतरी, 770 रुपयाची बुकिंग आलेली आणि फेअर वाढला आहे, फक्त 823 रुपये एवढा भेटलेला आहे. म्हणजे 50 रुपये वाढवले आहेत रॅपिडोने. 1 तास वाढला आणि 50 रुपये वाढवलेत. 3 तास लागले जवळजवळ यायला. तर आता उबर पण चालू केलं आहे आणि आता बघतो पनवेल साईडची कोणती बुकिंग भेटते का. चला, नंतर अपडेट देतो तुम्हाला. ठाण्यावरून कळव्याला आलो आणि कळव्यावरून लगेचच मला पनवेल रेल्वे स्टेशनची बुकिंग भेटली आहे. तर चाललो आहे मी आता पिकअप करायला. आणि मी आता जस्ट बघितलं की उबरचा इन्सेंटिव्ह होता 7 ट्रिपवरती 250 रुपये. तर माझे 4 ट्रिप झालेत आणि आता ही 5वी ट्रिप असेल. तर अजून 2 ट्रिप छोट्या छोट्या मला मारायला लागतील. 250 रुपये भेटले तर तेवढंच आपला चहा पाण्याचा खर्च निघून जातो. मग बघूया आता, या आधी हा पिकअप करूया, त्याच्यानंतर 2 छोट्या ट्रिप पनवेल कामोठेमध्ये मारूया. भले रात्रभर थांबायला लागला तरी त्या 2 ट्रिप मारूनच जाणार. मित्रांनो, पनवेलला सुद्धा ड्रॉप झालेला आहे. 493 रुपये भेटलेत मला आणि 1 तासाच्या आसपास टाईम लागलेला आहे. आता मला अजून 2 ट्रिप पूर्ण करायच्या आहेत. जर मला इन्सेंटिव्ह पाहिजे असेल तर इन्सेंटिव्हसाठी 2 ट्रिप करावे लागतील. तर बघतो इथल्याच लोकल काही वाजतंय का. नसेल वाजत 10-15 मिनटामध्ये तर मग जायचं आता असंच. मित्रांनो, आता वाजलेले आहेत 11 आणि आता मी आलेलो आहे कामोठेच्या CNG पंपावरती. पनवेलला ड्रॉप केल्याच्या नंतर मला काही लोकलची 1-2 बुकिंग हवे होते, पण ते काय भेटले नाही. सगळे घाटकोपर, कल्याण अशाच वाजत होते आणि 2-4 किलोमीटरची काय बुकिंग वाजली नाही. जो पाहिजे तेव्हा वाजत नाही, नको तेव्हा वाजतच राहतात. पण आता काही इन्सेंटिव्ह भेटत नाही आपल्याला. पण आता आलो CNG पंपावरती आणि उद्याचा दिवस एकदम स्पेशल असणार आहे, कारण उद्या ओला उबर तर नसेल माझ्याकडे. 2 प्रायव्हेट बुकिंग आहेत, एक लोकलच आहे आणि एक इंटरसिटी आहे. दोन्ही पण करायचे आहेत आपल्याला. तर उद्या तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देतो. तर आता CNG भरतो आणि माझी अर्निंग जी काय आहे ती आता मी लगेचच तुम्हाला सांगतो. पहिली ट्रिप कॅन्सल झाली होती, त्याचे भेटले 15 रुपये. मग कळंबोलीवरून अंधेरीचे भेटले 613 रुपये. मग अंधेरी वेस्टवरून कालाघोडाचे भेटले 543 रुपये. त्याच्यानंतरनं मग प्रभादेवरून वाशीचे भेटले 321 रुपये. वाशीवरून परत दादरचे भेटले 301 रुपये आणि रॅपिडोवरती प्रभादेवीवरून ठाण्याचे भेटले 823 रुपये आणि कळवावरून पनवेलचे भेटले 493 रुपये. तर मंडळी, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतोय. खूप लेट झाला आहे, काही शूट वगैरे केलं नव्हतं. तर भेटूया आपण आता उद्याच्या दिवशी. बाय, गुड नाईट.